जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमद्दासबोध दशक 13वा. नामरूप. समास 7वा. प्रत्यय विवरण नाम. श्रीराम समर्थ. जय सद्गुरु समर्थांनी दशक 13वा नामरूप आणि त्यामधला समास 7वा प्रत्यय विवरण. प्रत्यय सांगितले म्हणजे आत्मानात्मक विवेक आणि सारासार विचार या दोघांमधील अंतर समर्थाने सांगितलेलं आहे. निर्मळ काय आहे, निश्चळ काय आहे, निराभास काय आहे, निर्गुण काय आहे ते समर्थाने इथे स्पष्ट केलेलं आहे. निर्मळ आभास निराभास तयास दृष्टांत आकाश. आकाश म्हणजे अवकाश पसरला पैस. जय सद्गुरु समर्थांनी दृष्टांत दिलाय, उदाहरण सांगितलंय. निर्मळ कोण आहे, निराभास कोण आहे, निश्चळ कोण आहे. निर्मळ म्हणजे ज्याला मळ नाही तो निर्मळ. निश्चळ म्हणजे तो स्थिर नाही आहे, अस्थिर आहे. निराभास आहे. त्याचं उदाहरण म्हणजे समर्थाने आकाश दिलेलं आहे. आकाश म्हणजे निर्मळ आहे, निराभास आहे, निर्गुण आहे. आणि पसरला पैसा. आकाश म्हणजे अवकाश, पसरला पैसा. समजा आकाश म्हणजे अवकाश आणि तो पसरलेला आहे. त्याची जागा तरी व्यापलेली जागा भरपूर आहे. आणि तो अवकाश आहे. आधी पैसे मग पदार्थ. प्रत्यय पाहता यथार्थ. प्रत्यय विने पाहता व्यर्थ. सकळ काही. आधी पैस. आधी पैस म्हणजे पोकळी. आधी पोकळी सांगितलेली आहे, जागा सांगितलेली आहे, व्याप्ती सांगितलेली आहे. आधी पोकळी मग तेथे पदार्थ निर्माण होतो. आता कोणतेही घ्या, आधी पोकळी असेल. जर तुम्ही भात करत असाल तर तुमच्याकडे एक पहिलं भांडं पाहिजे, रिकामं भांडं पाहिजे. त्यात तुम्ही काही ना काही पदार्थ शिजवू शकता, भात करू शकता. तसंच ही पृथ्वी आहे, आकाश आहे. पृथ्वी जर रिकामी असेल तर त्याच्यावरती काही पदार्थ निर्माण होतील, प्राणी तयार होतील, मनुष्य निर्माण होतील, वनस्पती निर्माण होतील. म्हणून समर्थाने सांगितलं आधी पोकळी, आधी जागा पाहिजे, त्यावर पदार्थ, त्यावर सृष्टी निर्माण होईल. असा यथार्थ अनुभव आपल्याला येतच असतो. आपण आजूबाजूला पाहतच असतो. आणि अनुभवाशिवाय जे काही असेल ते सर्व व्यर्थ समजावे. प्रत्यय विना पाहता व्यर्थ सकळ काही. म्हणजे अनुभव म्हणजे काय असेल, काही असेल तसे सर्व व्यर्थ समजावे. ब्रह्म म्हणजे तो निश्चळ. आत्मा म्हणजे तो चंचळ. त्या सदृष्टांत केवळ वायो जाणावा. ब्रह्म म्हणजे निश्चळ. ब्रह्म म्हणजे परब्रह्म, अंतरीतला परब्रह्म. आणि आत्मा म्हणजे चंचळ. आत्मा चंचळ आहे, तो स्थिर नाही आहे. आणि त्याचाच दृष्टांत दिलेला तो वायू आहे. वायू हा चंचळ आहे, तो एका जागी स्थिर राहत नाही. आपल्याला दिसत सुद्धा नाही, पण आपल्याला जाणवतो. म्हणून समर्थाने उदाहरण दिलेलं आहे, वायू चंचळ आहे. घटाकाश दृष्टांत ब्रह्माचा. घटबिंब दृष्टांत आत्म्याचा. विवर्तार्थ दोहीचा भिन्न आहे. समर्थ सांगतात घटाकाश दृष्टांत ब्रह्माचा. घटाकाश म्हणजे ब्रह्माला घटाकाशाचा दृष्टांत दिलेला आहे, उदाहरण दिलेलं आहे. तर आत्म्याला घटबिंबाचा दृष्टांत दिलेला आहे. या दोन्ही दृष्टांताचा जर आपण विवरण केलं तर ते दोन्ही डिफरंट आहेत, भिन्न आहेत. घटातील आकाश जो आहे तो निश्चळ आहे. आणि घटात पाणी भरल्यावर ज्या घटातील पाण्यात जो आकाश प्रतिबिंब दिसतो
त्या पाण्याच्या उपाधीमुळे चंचल भासतं, चंचल होते. तसंच परब्रह्म हे निश्चळ आहे. आणि बुद्धीत प्रतिबिंब जे चैतन्य तोच असेल तर तो चंचल आहे, तो जीवात्मा होय. उदाहरण समोर सांगितलेलं आहे. तर चंद्र जेव्हा वरती असतो तेव्हा आपल्याला सतत तो पाण्यात दिसतो. आपल्याला चंद्र स्थिर दिसतो. उदाहरण बघा, समोर सांगितलं आहे, घटातील आकाश निश्चळ आणि घटातील पाणी भरल्यावर तो प्रतिबिंबित होतं. म्हणजे चंद्र वरती आहे, आकाशात आहे आणि त्याचा उजेड आपल्याला सेम टू सेम पाण्यात दिसतं. त्या प्रतिबिंब आपल्याला पाण्यात दिसतं. स्थिर पाणी असेल तर आपल्याला गोल दिसतं. आणि जर आपण पाणी जर हलवलं तर ते चंचल भासतं. पाण्यामुळे ते हलतं, पाण्याच्या उपाधीमुळे ते चित्र विस्कळीत होतं, तर ते आपल्याला चंचल भासतं. म्हणून समोर सांगतात घटाकाश आणि घटबिंब हे दृष्टांत दिलेले आहेत दोन. भूत म्हणजे जितके झाले, जितके तितके झाले, तितके निमाले, चंचळ आणि गेले ऐसे जाणावे. म्हणजे भूत म्हणजे उत्पन्न, जे उत्पन्न झाले ते, आणि जे जे उत्पन्न होते ते नष्टही होते आणि चंचळही होते. जे जे काही पृथ्वी जलावर निर्माण झालेले आहे ते सर्व, जे जे उत्पन्न झालेले आहे ते एक ना एक दिवस नाश पावणारी आहे. समर्थ सांगतात, कितीही मोठं झाड असू द्या, कितीही मोठा श्रीमंत व्यक्ती असू द्या, प्राणी असू द्या, एक ना दिवस त्याला मरण नक्की आहे. 84चा फेरा नक्की आहे. अविद्या जड आत्मा चंचळ, जड कर्पूर आत्मा अनळ, दोन्ही जळून तात्काळ विजवून जाती. म्हणजे अविद्या ही जड आहे आणि आत्मा चेतन आहे, चंचळ आहे, हलका आहे. समोर सांगतात जर अविद्या ही कापरासारखी आहे आणि जर चेतन अग्नीसारखं आहे. उदाहरण दिलं समर्थांनी, अविद्या कापूर आणि चेतना म्हणजे अग्नी. जर अग्नी आणि कापूर एकत्र जर जळाला तर तात्काळ त्याचा विझून राख होते, ते लगेच विझून सुद्धा जातं कापूर संपल्यावर. समर्थांनी सांगितलं आहे अविद्या जड आत्मा चंचळ, जड कर्पूर आत्मा अनळ, दोन्ही जळून तात्काळ विझवून जाती. जर दोन्ही एकत्र आले अग्नी आणि कापूर तर ते जळून त्याचं लगेच विझून सुद्धा जातो. ब्रह्म आकाश निश्चळ जाती, आत्मा वायू चंचळ जाती, परीक्षवंत परीक्षती खरे की कोटे. म्हणजे ब्रह्म आकाश निश्चळ आहे, निश्चळ स्वभावाचे आहेत, आणि आत्मा आणि वायू हे चंचळ आहेत. ज्यांना कोणा संशय असेल ते समोर सांगतात परीक्षावंत परीक्षा करून काय खरे काय खोटे याची पारख करावी. जड अनेक आत्मा एक, ऐसा आत्मानात्मक विवेक, जाता वर्तविता जगन्नायक त्यास म्हणावे. म्हणजे जड अनेक आत्मा एक, म्हणजे जड किंवा स्थूल पदार्थ, वजनदार पदार्थ आहे आणि आत्मा एकच आहे. समोर सांगतात जड अवघड पदार्थ आहेत, कठीण पदार्थ ते अनेक आहेत, आणि हलका आहे आत्मा हा एकच एक, एकलाची एक. आणि असा हा आत्मानात्म जो आहे, जो आत्मा सर्व जगाचा चालक आहे, मालक आहे. आणि समोर सांगतात त्यालाच जगन्नायक असं म्हटलेलं आहे. तोच वर्तवित आहे, तोच पालनार आहे, तोच विश्वाचा नियंता आहे, आणि त्यालाच जगन्नायक असं म्हटलेलं आहे. जड अनात्मा चेतवी आत्मा, सर्वे वर्ते सर्वात्मा, अवघा मिळवण चंचळ आत्मा, निश्चळ नव्हे. म्हणजे जड आत्मा चेतवी आत्मा, म्हणजे जड अनात्मा वस्तूला आत्माचं चेतवत असेल आणि सर्वांना जो प्रेरणा देतो त्याला सर्वात्मा म्हटलेलं आहे.
आणि सर्वांचा मिळून जो अंतरात्माच आहे त्याला चंचल म्हटलेलं आहे, चंचलात्मा म्हटलेलं आहे. सर्वी वर्ते तो सर्वात्मा, सर्वांचा मिळून जो झालेला बनलेला आहे तो त्याला चंचलात्मा म्हटलेला आहे. आणि तो म्हणजे निश्चळ परब्रह्म आहे. निश्चळ ते परब्रह्म जेते नाही दृश्य भ्रम, विमळ ब्रह्म ते निभ्रम जैसे तैसे. परब्रह्म निश्चळ आहे, निराभास आहे, आणि जेथे दृश्य भ्रम नसतो. विमळ ब्रह्म हे भ्रमरहित आहे, जसेच तसेच आहे. आधी आत्मनात्मक विवेक थोर, मग सारासार विचार संवार प्रकृतीचा. समर्थ सांगतात आधी आत्मानात्मक विवेक थोर, म्हणजे आधी थोर हा असा आत्मानात्मक विवेक करायचा आहे, आणि नंतर सारासार विचार. आधी आत्मानात्मक विवेक, नंतर सारासार विचार, आणि सारासार विचार आसार असल्याने प्रकृतीचा संवार होतो. विचारे प्रकृती संवारे, दृश्य अस्ताची ओसरे, अंतरात्मा निर्गुणी संचरे, अध्यात्म श्रवणे. म्हणजे केवळ विचार सुद्धा केला तरी प्रकृतीचा संवार होतो, नाश पावतो, आणि दृश्य जगत दिसत असूनही त्याला नसल्यासारखे वाटते. आणि अध्यात्म श्रवणाने अंतरात्मा निर्गुणात प्रवेश करतं आणि त्याच्याशी तदात्म्य पावतो, म्हणजे अध्यात्म श्रवण आहे. जर तुमच्या मनात अंतरात्म्यात जर विचार विप्रवृत्ती आली तर तुम्ही नाश पावणार. आणि जर तुम्ही अध्यात्म श्रवणाने अंतरात्मक प्रवेश केला, निर्गुणात प्रवेश केला, तर तो तदात्म्य. चढता अर्थ लागला तरी अंतरात्मा चढताची गेला, उतरत्या अर्धे उतरला भूमंडळी. चढता अर्थ लागला, जसा अर्थ लागेल त्याप्रमाणे अंतरात्मा बनतो. आणि उन्नती करणारा अर्थ जर लागला तर अंतरात्म्याची आध्यात्मिक उन्नती होते. आणि उतरता जर कळायला लागली, उतरता अर्थ लागला तर अंतरात्मा ही भूमंडळी उतरतो, आणि दृश्य जगताशी तादात्म्य आहे. समर्थ सांगतात अर्थासारिका आत्मा होतो, जिकडे नेला तिकडे जातो, अनुभवे संदेही पडतो काही एक. म्हणजे अर्धासारखा आत्मा होतो, म्हणजे जसा अर्थ लागेल त्याप्रमाणे अंतरात्मा बनतो. आपण पाहिला ज्याला तिकडे न्यायचं आहे तिकडे तो जातो, चंचळ आहे, त्याला कशात सुद्धा मिसळा, कुठेही न्या, तो जातो. या अनुमानानंतर काही वेळ तो संदेहात पडतो, विचारात पडतो. निसंदेह अर्थ चालिला तरी आत्मा निसंदेहाची झाला, अनुमान अर्धे झाला अनुमान रूपे. म्हणजे निसंदेह जर अर्थ लागला तर अंतरात्मा जो आहे तो निसंदेह होतो, आणि अनुमानिक जर अर्थ लागला तर तो अनुमान रूप होतो. नवरसिक अर्थ चाले, श्रोते तद्रूपाची झाले, चाटपणे होऊन गेले चाटची अवघे. म्हणजे समज सांगतात नवरसिक अर्थ चाले, म्हणजे या अध्यात्म निरूपणात किंवा कथेत 9 सार आहेत, समर्थांनी वर्णन केलेलं आहे. आणि जे श्रोते जे आहेत त्या वर्णनाची तद्रूप होतात. आणि चावटपणाचे जर वर्णन असेल तर हे सर्व श्रोते जे ऐकून चावट होऊन जातात. इथं दिलेलं आहे चाटची अवघे, चाटपणे होऊन गेले चाटची अवघे. जसं तुम्हाला प्रभाव पडेल तसं तुम्ही वागत असता. जैसा जैसा घडे संग तैसे गुयाराचे रंग, या कारणे उत्तम मार्ग पाहून धरावा. समज सांगतात जसं जसं तुम्ही ज्या संघात तुम्ही वावरताय, ज्या चौकटीत तुम्ही वावरताय, तसं तसं तुम्हाला तो प्रत्यय येत राहतो.
तुम्हाला दुसरं वाटतच नाही, तीच कम्फर्ट झोन, त्याच टोळीमध्ये आपण वावरत असतो आणि त्यातच आपल्याला त्याचेच गुणधर्म आपल्याला लागतात. आणि समोर सांगतो तसे गुह्यारचे रंग, म्हणजे जसा संघ घडतो तसं सरड्याचे रंग बदलत जातात. आणि अंतरात्म्याचे तसंच आहे. म्हणून माणसाने विचारपूर्वक उत्तम मार्गच धरावा. उत्तम अन्ने बोलत गेले तरी मन अन्नाकरची झाले, लावण्य वनिताची वर्णिले तरी मन ते तिची बैसे. समज सांगतात उत्तम अन्न बोलत गेले, म्हणजे उत्तम अन्नाविषयी जर आपण बोलत चालू केलं असेल तर माणसाचे मन अन्नाकार होते. आणि स्त्रीच्या लावण्याचे वर्णन चालू केले तर तेथे तदाम्य पावते. पदार्थ वर्ण अवघे की ते म्हणून सांगावे, परंतु अंतरे समजावे होय की नव्हे. समज सांगतात पदार्थ वर्णन अवघे, किती म्हणून सांगावे, किती सांगू तुम्हाला या पदार्थाचे वर्णन, सृष्टीचे वर्णन किती सांगू आणि किती वर्णन करणार. पण प्रत्येकाने आपल्या मनाशी विचार करावा की जे असं होते की नाही. जे जे देखिले आणि ऐकिले ते अंतरी दृढ बैसले, हित अनित परीक्षिले परीक्षावंती. म्हणजे जे जे माणूस पाहतो, जे जे ऐकतो ते त्याच्या अंतरी दृढ बसून राहतं, सुदृढ होऊन जातो. म्हणून काय केल्याने हित होईल आणि काय केल्याने अनित होईल याची परीक्षा करून परीक्षावंताने ज्या योगी हित होईल तसं वागायला पाहिजे. समर्थ सांगितलंय हित अनित परीक्षेले परीक्षावंती. आपल्याला तर विचार करायचा आहे काय केल्याने मला हित पावेल आणि काय केल्यावर अनहित पावेल. या कारणे सर्व सांडावे एक देवांस धुंडावे, तरीच वर्म पडे ठावे काही एक. म्हणून समोर सांगतात सर्व सांडावे आणि देवाचं धुंडावे. माणसाने सर्व काही सोडून फक्त देवाचा शोध घ्यावा, देवाची भक्ती करावी, देवाचं श्रवण करावं, निरूपण करावं, भक्ती करावी. आणि जो करेल त्यालाच यातील रहस्य थोडेफार कळून येईल. समर्थ सांगतात तरीच वर्म पडे ठावे काही एक. नाना सुखे देव केली लोक तयांच चुकली, ऐसे चुकताच गेली जन्मवरी. समोर सांगतात नाना सुखे देव केली आणि लोक तयांची चुकली. म्हणजे अनेक प्रकारची सुख देवाने दिलेली आहेत, उत्पन्न केलेली आहेत. आपल्याला थोडा जरी सुख आला तरी आपण देवाला विसरून जातो, देवाचा विसर पडतो. आपल्या अंतरी अहंकार येतो, हे मी केलंय, हे माझ्यामुळे झालंय. पण ज्याने केलंय त्याला आपण क्रेडिट देतच नाही, देवाचा विसर पडतो. आणि ही त्यांच्याकडून चूक होत असते. समर्थ सांगतात म्हणून अशी चूक करतो त्याचा जन्म वाया जातो. कोणतीही गोष्ट असेल ज्याने ठरवलेले आहे तोच करत असतो, आपण फक्त निमित्त आहोत. सर्व सांडून शोधा मजला, ऐसा देवची बोलिला, लोकी शब्द मान्य केला भगवंताचा. म्हणजे सर्व सांडून शोधा मजला. समर्थ सांगतात सर्व सोडून मला शोधा, माझी भक्ती करा, मला शोधा, असं प्रत्यक्ष भगवंतांनी सांगितलेलं आहे, दासबोधामध्ये लिहिलेलं आहे. पण लोकांना भगवंताचा शब्द मानला नाही, त्यांचा विसर पडलेला आहे. समर्थ बोलतात मी भावाचा भुकेला, भक्तीचा भुकेला, बाकी मला काही नको, पैसा नको, सोनं नको, चांदी नको, काहीही नको, फक्त तू मला फक्त विचार स्मरणात ठेव, तू फक्त मला शोध, एवढंच भगवंतांनी सांगितलेलं आहे. मग माणूस देतोय काय? जे नाही पाहिजे ते देतोय आणि जे पाहिजे त्याचा विसर पडलेला आहे.
आपण सोनं चांदी देतोय, पैसे देतोय, हे माझं काम झालं तर मी तुम्हाला एवढं सोनं देईन, माझं हे काम झालं तर मी चांदीचा मुकुट देईन. समर्थ बोलतात, माझीच गोष्ट मला का देतोस? मी फक्त भावाचा भक्तीचा भुकेला आहे. आणि हे सर्व देवाने उत्पन्न केलेले सुख आपल्याला भोगायचे आहेत. हे सर्व सुख येणार आहेत, पण आपल्याला जरासं सुख प्राप्त झालं की आपण देवाला विसरून जातो. समर्थ बोलतो ही चूक आहे. आणि ज्याला कोणाला समजलं नाही तर त्याचा जन्म व्यर्थ गेला समजावे. म्हणून नाना दुःख भोगिती, सर्व काळ कष्टी होती, मनी सुखची इच्छिती, परी ते कैचे. म्हणून नाना प्रकारचे दुःख सोसावे लागते. समोर सांगतात, तर भगवंताचा शब्द मानला नाही तर नाना प्रकारचे दुःख भोगावे लागतात. आणि त्यामुळे सर्व काही कष्टी होते, दुःखी होते. आणि मनात जर त्यांच्या सुखाची इच्छा असते पण ते मिळणार नाही. समर्थ सांगतात, मनी सुखाची इच्छिती, परी ती कैसे. कसं भोगणार? तुमच्या मनात सुख असेल, सुखाची इच्छा असेल, पण ते तुम्हाला मिळणार नाही. उदंड सुख जया लागले, वेडे तयास चुकले, सुख सुख म्हणताची मेले, दुःख भोगिता. समर्थाने सांगितलंय, ज्या भगवंतापाशी उदंड सुख आहे त्या भगवंताला वेडे लोक विसरतात. आणि त्यामुळे सुख सुख असं म्हणत दुःख दुःख भोगून मरत जातो. दुःख दुःख भोगून मरत जाऊन. शहाण्याने ऐसे न करावे, सुख होय तोची करावे, देवासी धुंडीत जावे, ब्रह्मांड परते. समर्थ सांगतात, शहाणे व्हा, शहाण्याने ऐसे करू नये, शहाण्याने असं चुकू नये. ज्या योगे सुख येईल, सुख होईल तेच करा. या ब्रह्मांडाच्या पलीकडे जाऊन धुंडा म्हणजे शोधा, वाईट मार्गाला लागू नका. आणि जसं जसं सुख येईल तेच करायचंय, तसेच कर्म आपल्याला करायचे आहेत. मुख्य देवची ठाई पडिला, मग काय उने तयाला, लोक वेडे विवेकाला सांडून जाती. म्हणजे मुख्य देवाची एकदा मुख्य प्राप्त झाली, ठाई पडिला, मुख्य देवाची ठाई पडला म्हणजे देवाची एकदा प्राप्ती झाली, मग त्याला सुखाला काय उणे पडणार आहे, काय कमी पडणार आहे. म्हणजे वेडे लोक आहेत, ज्यांना समजत नाही, ते विवेकाला सोडून वागतात. विवेकाचे फळ ते सुख, अविवेकाचे फळ ते दुःख, यात मानेल ते आवश्यक केले पाहिजे. विवेक आणि अविवेक समोर सांगतात, विवेकाचे फळ ते सुख आणि अविवेकाचे फळ ते दुःख. म्हणजे यापैकी ज्याला जे हवे असेल ते मिळावे म्हणून जे करणे आवश्यक आहे ते त्याने केलं पाहिजे. आपल्याला समजलं पाहिजे विवेक काय आणि अविवेक काय, आणि ते समजून आपल्याला तशी कर्म करता आली पाहिजे. कर्तयासी ओळखावे, यास विवेक म्हणावे, विवेक सांडिता व्हावे, परम दुःखी. म्हणजे कर्त्याशी ओळखावे, जो मुख्य कर्ता आहे त्याला ओळखता आलं पाहिजे, आणि त्यालाच विवेक म्हटलेलं आहे. आपण जो मुख्य कर्ता आहे त्याला आपण ओळखतच नाही. जो विवेक केला नाही तर तो परम दुःखी आहे. म्हणून जो कर्ता आहे, जो कोण कर्ता आहे, मुख्य कर्ता आहे, परब्रह्म आहे, त्याला ओळखता आलं पाहिजे, विवेकाने ओळखता आलं पाहिजे. जर नाही ओळखता आलं तर पूर्ण जीवन परम दुःखी होऊन जातं. आता असो हे बोलणे, कर्त्यास ओळखणे, आपले हित विचक्षणे, चुको नये. समर्थ सांगतात, असो आता हे बोलणे राहू दे, पण कर्त्यास ओळखणे, जो कर्ता आहे
ज्याने आपल्याला घडवलं आहे, जो मुख्य कर्ता आहे, त्याला विचारवंतांनी आपल्याला ओळखता आलं पाहिजे. आपलं हित साधावे, आपलं हित कशामध्ये आहे ते आपल्याला ओळखता आलं पाहिजे. आपले हित साधावे आणि यात चूक करू नये. समर्थ सांगतात, शेवटच्या ओळीमध्ये सांगितलंय, आता असो हे बोलणे, कर्त्यास ओळखणे. आता आपल्याला कर्त्याला ओळखता आलं पाहिजे आणि ते फक्त आपल्याला विवेकाने ओळखता येईल. आणि जर आपल्याला हित साधायचं असेल तर यामध्ये चूक करून चालणार नाही. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे प्रत्यय विवरण नाम समास 7वा. जय जय रघुवीर समर्थ.